ते मासे वरून वाहून चालले ते परत इकडे येत आहेत आईच्या गावात. फक्त एका दिवसात जवळपास 1 लाखाच्या वरती व्ह्यूज आणि सगळ्या कमेंटमध्ये एकच सवाल, लोकेशन कुठे आहे. मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग 61 मध्ये मी कोकण बघता बघता कोकण जगतोय कसं हे तुम्हाला दाखवतो. आम्हाला या जागेवर असं अफलातून डाईव्ह मारताना बघून जाम भारी वाटत असेल ना, कारण ही जागाच एवढी कडक आहे. म्हणूनच आपल्या मला कोकण बघायचे या सिरीजच्या आतापर्यंतच्या 61 भागांमधील टॉप 3 मधलं हे एक ठिकाण आहे. एवढं निळसर, पारदर्शक, शिवाय खोल पाणी आणि त्यात बागडणारे हे सुंदर मासे. पालशेतच्या दत्त मंदिराजवळच्या तळ्याशिवाय मी आतापर्यंत कुठेच माझा मोबाईल अंडर वॉटर शूट साठी यूज केला नव्हता. या लोकेशनने मला अक्षरशः इतकं प्रेमात पडलं की अंडर वॉटर मोबाईल टाकण्याची रिस्क सुद्धा मी इथे घेतली. पण तुम्हाला काय वाटतं, कोकणातल्या जंगलांमध्ये अशी निर्मनुष्य ठिकाणं शोधणं आणि तिथे संचार करणं एवढं सोपं असेल का? आपल्या चाकरमानी व्लॉग्स या चॅनलवरती एकदा 50,000 फॉलोअर्सचा टप्पा पार झाला ना की तुम्हाला पडद्यामागची मेहनत आणि गंमत या सगळ्या गोष्टी सांगेन. या जागेवर जेव्हा मी परत येईन ना तेव्हा मला इथे बिअरच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा बघायचा नाहीये. म्हणून मित्रांनो, ही पवित्र लोकेशन हिडनच राहिलेली बरी. आणि आता राहिली गोष्ट आमची, तर आम्ही दोघंही कोकणातले असल्यामुळे आम्हाला इथल्या पाणवठ्यांबद्दल आदर आणि तिथल्या खोलीची माहिती असते. पण एवढं असून देखील आमच्याकडून चूक झाली आणि कॅप्शनमध्ये आमच्याकडून झालेली ही चूक मी कबूल केली आहे. आणि हो, दरवेळी ज्या अशा अनटच लोकेशन्स आहेत त्याची डिटेल्स मी का देत नाही हे तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती दिसेल. आणि जर ती कॉन्ट्रोवर्शियल व्हिडिओ तुम्हाला मिस करायची नसेल तर आपल्या चाकरमानी व्लॉग्स पेजला आत्ताच फॉलो करा.